काही समजे नाही काय करावं ना काय नाही कुठं अरे सोबत चाल ना. कुठं सोबत अरे तिकडे हो सोबत जावं लागते का अरे चाल ना. अरे अरे हाय रे बाथरूम आहे घरी पण तिथं अगोदर गेली आणि माझी घरवाली आता मी बांधली ना डबल मधली बांधली. हो डबल म्हटली बापरे. बरोबर मी काय म्हणतो पण तू या चौकामध्ये येऊन काय करताय. काय राजा शेताकडे गेलो होतो कपाशीची पानं कोकडे पडली कपाशी बेजार झाली राव. अरे 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 खूपच वाईट झालं. पण मी काय म्हणतो आपल्या गावच्या पाटलाच्या कपाशीची लागवड आणि तुझ्या कपाशीची लागवड एका दिवशीची आहे ना. एका दिवशी मग पाटलाची चांगली हिरवीगार आहे आणि उंच वाढली टवटवीत आहे कपाशी आणि तुझी का बरं बेजार झाली. मला वाटते पाटलानं आपल्या कपाशीवर नाही का कुठलं तरी औषध फवारलं असं. आता तू बरोबर बोलला. तू एक काम कर तू नाही का आता पाटलाच्या घरी जा आणि पाटलाला सर्व माहिती विचारून दे. तोपर्यंत नाही का मी आपलं काम आटपून करायचं गडबड आहे. चला जायचं पाटलाच्या घरी आता झालं का हो राजा थांब ना. पाटलाच्या घरी गेला काय तू. काय हो का बरं जातच होतो मग तुम्ही चालल्या मग मागून. अरे बापरे गेले फाट झालं काम. तुम्ही गेल्यावर साधना नाही हात धुते का. काय झाला धुते ना. हो आणि कीटकनाशक फवारलं आणलं तुम्ही पिकावर तरी पण हात धुते ना साधना चांगले. काय तर काय काही काही करू नाही गडबडीत होते राजा. चल जायचं पाटलाच्या घरी. चला ना. हा चल तू थांब ना. मी होतो समोर पाटलाचं घर मला माहित आहे. काय घरातच होता का म्हणलं. अरे त्याचं काय ना पाटलाचे आणि माझे संबंध आहे ना खूप जवळचे आहे. एवढे जवळचे काय. अरे घरात गेलं काय ना गॅस कोट्या जवळ गेलं काय चालते. नाही हो तसं नसते आवाज द्यावा लागते. आवाज द्यावते का. नाहीतर काही एखाद्या घरातच काय दे, आवाज दे. पाटील साहेब हो पाटील साहेब आहेत का घरी. असा कुठं आवाज देणार आहे ते. तुझा अनोळखी आवाज आहे आपला आवाज ओळखीचा आहे. पाय आवाज कसा द्यायचा नाही निघाला. अरे देऊन राहिलो ना. आवाज काही काढण्यासाठी काही गोष्ट आहे का. झोप नाही राहिली निघला असता आवाज. ओ पाटील साहेब आहेत का घरात. मला वाटते पाटील घरामध्ये नाही आहे. नाही ना राजा. पाटील गेले असं शेतावर. शेतावर एक काम करून आपण दोघंही नाही का शेतावर जाऊ आणि पाटलाला सर्व माहिती विचारून घेऊ. तुम्हाला रस्ता माहिती आहे शेताकडला. अरे मला रस्ता माहित आहे ना. हो मग मी काय म्हटलं शेताकडे जाऊ आपण. जायचं का आपण दोघं जण जायचं का. अरे हे आपल्या गावातले शेतकरी आहे ना त्यांना घेऊन जाऊ. आपल्याला माहिती देईल तशी या गावच्या शेतकऱ्यांना पण माहिती मिळेल ना. चला मग आपण नाही का पाटलाच्या शेतावर जाऊ डायरेक्ट. चला हो शेतकरी मंडळींनो पाटलाच्या शेतावर जायचं आहे आपल्याला. चला लवकर. पाय भरले हे काय आहे म्हणजे हवा आहे मग पवन चक्की जवळ आलो कुठली म्हणजे ठेवा लागते. आमच्या इकडे बांधते तुमच्या इकडे बांधते नाही पण आम्हाला नाही. आता शेतावर आलो आपण शेताच्या बांध्यावर आलो ना. शेताच्या बांधावर आलो पण पाटील साहेब दिसून नाही राहिले. ते बघा तिकडे आहे पाटील साहेब तेव्हा फवारणी हाणत आहे. ते का नाही पाटलाचे भाऊ झाली. भाऊ फवारणी झाली का. आणि फवारणी कपाशीवर जाऊ दे. भावाशी काही संपर्क नाही आपला. अरे पाटलाशी संपर्क करू आपण. एक काम करू फोन लावून पाहू का पाटलाने. फोन लावून पाहिजे लावा पण. पाटलाचा नंबर 98 60 2 बोकडे 1
अरे आयडियाच आहे. आयडिया काय? ते पण तू येत नाही का? रिंग जात आहे. पाटील कॉल रिसीव करून नाही राहिले. चार्जिंग पंप असं हो ना राजिया, आवाज जात नाही. बरं टेन्शन काय घेते. हा. मी आता आवाज देतो. ओ पाटील साहेब, अहो या लवकर, आम्ही शेतकरी आलो आहोत तुमच्याकडे. अहो काही नाही, आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणून पार्टी मागासाठी आलो. अहो नाही, आम्हाला एका औषधीविषयी माहिती विचारायची होती. तुम्ही कुठल्या कंपनीचं औषध वापरता, कसं वापरता, किती वापरता, कसं फवारायचं, सर्व माहिती विचारायची होती. नमस्कार. या लवकर. अहो तुम्ही लवकर आले तर काय पाटील साहेब, मी तिकडे आवाज दिला, तुम्ही बांधा नाही आले का? माझी हिंमत आहे का पाटील साहेब तुमच्या खात्या वाटत? बरं काय झालं? सॉरी, काही नाही झालं. बोला. काही नाही, याचा प्रॉब्लेम आहे. कायचा प्रॉब्लेम आहे याचा? काही माहित नाही काय याचा problem आहे? नाही, याचा प्रॉब्लेम आहे फार मोठा. असू द्या ना, हा? त्याचा काय प्रॉब्लेम आहे? हा, त्याचा प्रॉब्लेमच नाही. हा. हो, हे आहे भूमिहीन आहे. बरं जाऊ देऊ. ते भूमी नाही ते शेवटपर्यंत भूमीनच राहणार आहे. सांगा भाऊ, हा. मी काय म्हणतो, हा. मग कुठला प्रॉब्लेम आहे सांग ना पाटलाले. पाटील साहेब मी काय म्हटलं, हा. माझ्या कपाशीची पानं कोकडे पडली आणि कपाशी बेजार झाली आणि पिवळी पडली. तरी गेले म्हणलं मी, हा. अगाव धंदे करू नको आणि कपाशीच्या मागे लागू नको. हा. अरे म्हणलं कपाशी उकडून टाक आणि गहू पेरून टाक. हो, आता कुठं गहू पेरते का? अरे आता गहू पेरते का? मग पेरायचे गहू. असं होय का? अरे तुझी काय झालं, बेदार झाली बेदार कमाशी. झाली. अरे मग एक काम कर हा. ना, एनजिओकेम कंपनीचं जोडी नंबर 1 फवार. हा? जोडी नंबर 1. हो, आता हे नवीनच आणलं बघा तुम्ही, जोडी नंबर 1. नवीनच औषध आहे पण नंबर 1चं औषध आहे. पण हे जोडी नंबर 1 नेमकं करते तरी काय? आता बघा, आपल्या कपाशीवर हे काम करते. हा. आपल्या कपाशीवर मावा आहे, मावा आहे, तुडतुडा आहे, तुडतुडा आहे, हीच आहे, हीच आहे. त्याच्यानंतर फुलकिडी आहे, फुलकिडी आहे. त्याच्यानंतर रसशोषण करणारी किडी आहे. रसशोषण किडी आहे. याचा जर अटॅक आपल्या कपाशीवर झाला हा. तर हे जर फवारलं तर याचा समूळ नायनाट करते ना ते. असं होय. एवढंच नाही, आपल्या कपाशीचे बारा कोकडे झाले हा. तो कोकडा काढण्याचं सुद्धा काम करते थ्रिप्टिल आणि लालीचा. बापरे. म्हणून याने जोडी नंबर 1 बनलेला आहे. चांगली आहे जोडी नंबर 1. हा, चांगली आहे. पण पाटील, हो, मला एक प्रश्न पडला. कोणता? पण हे तुम्ही जोडी नंबर 1 म्हणता, हा. पण हे फवारायचं किती आणि कसं? हा, आता कसं सांगतो बघ, आपल्या कपाशीला 1 महिना झाला, हा. म्हणजे 30 दिवस झाले हा. की लगेच याची थ्रिप्टिल आणि लालीसाची फवारणी करून टाकायची. लगेच करायची. हो, 1 महिना झाला का लगेच करून टाकायची. बरं. काय करायचं, हे जे थ्रिप्टिल आहे हा. ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे. हा. त्याच्यामुळे प्रति लिटर पाण्याला 2 ml टाकायचं. 2 2 ml ml. टाकायचं. आणि लालिसा हे पावडर फॉर्म मध्ये आहे. हा. त्याच्यामुळे प्रति लिटर पाण्याला 2 ग्रॅम टाकायचं लालिसा. 2 ग्रॅम टाकायचं. हा, आणि फवारणी आणून टाकायची. असं होय. हा, समजलं? बरं बरं, समजलं ना. हा. आणखी काय आहे? हो, पाटील साहेब मी काय म्हटलं, हा. हे आमच्याला लिटर पिटरचे समजत नाही, आम्हाला हा. टाकीचे सांगा. हा, टाकीचं सांगा. आता आपली टाकी किती लिटरची असते? 15-16 लिटरची. 15-16 लिटरची, बरोबर आहे. हो. 15 लिटरची आपली टाकी असेल तर काय करायचं, जे थ्रिप्टिल आहे ते 30 ml घ्यायचं 30 ml. आणि लालिसा 30 ग्रॅम घ्यायचं 30 ग्रॅम घ्यायचं. आणि हाणाची फवारणी. हा. फवारणी हाणली तर 3ऱ्या दिवसापासून रिझल्ट सुरू. 3ऱ्या दिवसापासून. हो, बापरे का, चांगला आहे तुमचं जोडी नंबर 1. असं आहे चांगलं जोडी नंबर. हा. अरे मी फवारलं, मग बघ ना 3 दिवसामध्ये रिझल्ट आला का नाही? हो, हा. चांगली दिसून राहिली तुमची कपाशी. आहे का नाही? हा, पण हा. पाटील मी काय म्हणतो, हा. आता आहे पावसाची दिवस सुरू. हो, आपण जर फवारणी हाणली हा. जोडी नंबर 1 ची हा. आणि लगेच जो पाऊस आला हा. तर गेले ना आमचे पैसे. अरे शेतकरी बांधवांनी लक्ष द्या. हा. आपल्याला असं वाटते की आपण फवारणी आणायला गेल्यानंतर पाऊस येऊ शकते. मग काय करायचं, जेव्हा थ्रिप्टिल आणि लालीसाची आपण फवारणी करतो हा. त्याच्यामध्ये एन्जिओवेट टाकून द्यायचं. हे यांचे पेंडो काय नाही एन्जिओवेट हे स्टिकर आहे, स्टिकर. हा, स्टिकर. हे स्टिकर एन्जिओकेम कंपनीचं हे सिलिकॉन बेस स्टिकर आहे. हा. आपण जेव्हा फवारणी आणतो हा. तेव्हा आपण काय करायचं, आपल्या पंपामध्ये 5 ते 7 ml टाकून द्यायचं. 5 ते 7 मिनिट हो, टाकायचं. आणि टाकल्यानंतर फवारणी आणायची. आपण फवारणी आणल्यानंतर काय करते, आपली फवारणी जी आहे ते एन्जिओवेट जर आपण त्याच्यात टाकलं तर फवारणी आपल्या पानावर पकडून देण्याचं काम करते एन्जिओवेट. ही जोडी नंबर 1 औषध पासून काम करतो. काम करते. हा, एवढं चांगलं आहे. म्हणजे मग फवारणी आणल्यानंतर कसाही पाऊस आला
किती पाऊस आला तरी आपली फवारणी वाया जात नाही. आपण काय करतो 100-200 रुपये वाचवण्यासाठी आपण ते स्टिकर टाकत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे हजारो रुपयाची फवारणी आपली वाया जाते नाही करायची. हो बरोबर आहे. असं करायचं नाही. एकदा का फवारणी हाणली का 22 दिवस कपाशीची चिंताच करायचं काम नाही. बापरे काय जय विठ्ठला 22 दिवस होते आता विठ्ठलाच्या पंढरपूरला जातो. हो मग निंदन खुरपण कोण करत आणि लक्ष्मी आहे का आम्ही ती गतीला करायला लाव. लक्ष्मी बाबा. आणि फवारणीची टाकी पाठीवर घ्यायची फवारणी हो. हाणायची. आता बाजू जेवढ्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाईल का बायका टाकी हा नाही का बाप्पा बाईला 50% आरक्षण आहे माणसाला 50% आहे. अर्ध काम नाही करू एक शकत. काम कर हे 2 लक्षामध्ये हा एक याला घेऊन जा. हा नाही 250 असून तर सांगतो. जाऊ दे जर 250 काही येत नाही 200च्या याचा आहे बरं. त्याच्यावर नाही नमत ते. बरं ठीक आहे ते जाऊ दे आता झालं का झालं नाही ना आहे सांगा ना. काय राहिलं पण मी काय म्हणतो आपण हे समजायचं जोडी नंबर 1 फवारला आपल्या कपाशीवर म्हणजे हे आपल्या कपाशीचं सुरक्षा कवच आहे समजायचं. अरे जोडी नंबर 1 म्हणजे आपल्या कपाशीचं सुरक्षा कवचच. आपल्याला भरपूर उत्पन्न कपाशीचं घ्यायचं असं तर जोडी नंबर 1च फवारायचं. असं हो. हे भेटते कुठं सांगून देतो काय नाही किराणा दुकान आहे समोरच्या. आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये जायचं जवळच्या कुठल्याही येथून आणायचं विकत आणि जोडी नंबर 1 फवाराच आपल्या शेतात. असं लक्षात राहील. लक्षात राहील. जोडी नंबर 1 आहे खास फवारा हमखास. गावा आलो या तुमच्या गावा आलो या. गावा आलो या तुमच्या गावा आलो या. गावा आलो या ओ तुमच्या गावा आलो या. गावा आलो या ओ तुमच्या गावा आलो या. एनओकेची माहिती सांगण्या 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 गावा आलो या. नालीसाठी माहिती सांगण्या गावा आलो या. नालीसाठी माहिती सांगण्या गावा आलो या. एनओकेची माहिती सांगण्या गावा आलो या. एनओकेची माहिती सांगण्या गावा आलो या. मंडळी एनओकेम कंपनीची माहिती सांगण्या